स्वागतम सुस्वागतम. आणि तिचा सत्कार देखील केला जातो. गुण गौरव पहा आपली चिमुकली आपली एक कन्या आज या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. येणाऱ्या कालामध्ये अजून चांगला खेळ तिचा हो, अजून मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ती खेळताना दिसो. ही गणराज चरणी प्रार्थना करतो, ज्योतिबा चरणी प्रार्थना करतो. आणि जावळ जिथे मैदानाच्या दिशेने जिथे दोन संघ एकमेकाच्या विरोधात 4 षटकांचा सामना, 4 ओव्हर 4 षटकांचा सामना. टाइम अलर्ट केला जाईल. 4 षटकांचा सामना. थोडं फास्ट खेळायचं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. रवी पाटील त्याच्या साथीला महेश. एका बाजूला प्रतिभावंत खेळाडू, दुसऱ्या बाजूला स्फोटक खेळाडू. पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. 4 षटकांचा सामना, ग्रँड फिनाले या आजच्या दिवसातील दोन संघ एकमेकाच्या विरोधात पुढे येताना पाहायला मिळाले. या सामन्यासाठी जोरदार मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे. अंतिम सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय, जिथे 24 बॉल लक्ष असेल या सामन्यात किती धावा करण्याचा. किमान कॅप्टनने म्हटलंय की आम्ही 60 ते 65च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. चांगला खेळ करावा लागेल. ग्रँड फिनालेचा सामना भगत सर पंचांच्या भूमिकेत स्क्वेअर लेग पंच पाहतोय. चार षटकांचा सामना. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय. 20 मिनिटाचा कालावधी असेल. पहिला बॉल यशचा राऊंड विकेटने. शॉर्ट बॉल पडल्यानंतर राईज झाला, खाली राहिला. कमालीचा बॉल. टाळ्या सिट्यांचा आवाज येताना पाहायला मिळतो. डॉट बॉल झाल्यानंतर कमालीची गोलंदाजी. व्हेरिएशन आहेत. अपकमिंग स्टार जो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. अंडर 22चा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. भूमिका आजची दिवसात त्याची चांगली राहिली या मॅच मध्ये. आणि सचिन साहू अंपायर आपण पाहतोय. स्विचचा प्रयत्न. पुढचा बॉल धीम्या गतीने चपराक लगवायचा प्रयत्न. थोडासा चाचपडत खेळताना पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना रवी हा खेळाडू, ज्या खेळाडूच्या नावावर सकाळी चर्चा झाली होती त्याच खेळाडूला आता मात्र थोडस चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय. आणि कालच्या रात्रीमध्ये देखील आम्ही असंच पाहिलं होतं. सूरज पाटीलला सुरुवातीला थोडासा खराब खेळ झाला होता. त्यानंतर सूरज पाटीलने अर्धशतक ठोकलं होतं त्या स्पर्धेमध्ये. इथून देखील चांगला खेळ करावा लागेल रवीला. त्याच्या मागील इनिंग आठवावे लागतील. आजच्या दिवसात जो सकाळी त्याचा खेळ बहरला होता त्याच इनिंगची आता अपेक्षा असेल. शॉर्ट मिड ऑन मध्ये बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न. खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. एक धाव येताना पाहायला मिळतोय. सिंगल डबलने धावफलक खालतं ठेवलं गेलंय. थोडासा आपण पाहतो मैदानाच्या तिथे अंधार कोसळत काही क्षणातच अशी चर्चा आपल्याला पाहायला मिळते. थोडासा सूर्य अस्ताला गेलाय, किरण कमी पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मैदानाच्या दिशेने. धीम्या गतीचा बॉल लॉफ करायचा होता. स्लो वन. प्रत्येक गोलंदाजाचा एक विशिष्ट बॉल असतो आणि त्याच धाडणीचे बॉल फेकत असताना धीम्या गतीचा कमालीची गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. व्हेरिएशन विविधता या षटकामध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल शॉर्ट बॉल वेगाने टाकला, त्याला प्रत्युत्तर दिलंय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, टोकलाय चौकार. महेशच्या बॅटमधून येतोय. वेलकम 4.
मध्ये धावा खर्च केल्या होत्या उग्या 6. जी सुरुवात हवी होती बॅटिंग करत असताना तोरवाडी संघाला त्या प्रकारची ही सुरुवात पाहायला मिळत नाही. मात्र इथून धावा करावे लागतील. सेकंड फेल साठी गोलंदाजी मार्क वर मनोजला प्राचार्य करण्यात आलंय. धावा कराव्या लागतील. संघर्षाची लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे. आपल्या गावासाठी, आपल्या गावाचा झेंडा अटके पार करण्यासाठी. एका बाजूला तेवरवाडी, त्यांच्या विरोधात करमाले. दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात खेळत असताना थोडासा बॉल दब असल्यामुळे बॉल. चला, खेळाडूला विनंती असेल मैदानात यायचं. मॅचला कोणत्याही प्रकारचा उशीर न करता सामना लगेच चालू करायचा. चला फगत सर, थोडं फास्ट घ्यायचं. कमालीची मॅच रंगताना बॉल मिळतोय. गणेश भाऊ जरा बॉल द्या. तो गणेश भाऊ बॉल द्या. कमालीचा मॅच रंगताना मैदानच्या आतमध्ये. छोट्या बॉल मैदान फेकू नको. मॅच अंतिम आहे, अंतिम टप्प्यात सामना चालू आहे आणि या मॅच कडे पूर्णपणे लक्ष वेधलं असेल. या जिथे ग्रँड फिनालेचा सामना, आजच्या दिवसातील अंतिम सामना लक्ष असेल या मॅच कडे. 18 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. वेगावर नियंत्रण पहा. एकदम अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. धीम्या गतीचे बॉल वारंवार फेकले जातात आणि तेच बॉल बीट केले जातात. बऱ्याचदा पाहिलं जातं जेवढा वेगाने बॉल टाकला जातो तेवढा वेगाने बॉलला बाहेर पाठवला जातो. मात्र आज विविधता या गोलंदाजांनी दाखवलाय. अंतिम क्षणाला तेवरवाडी सारख्या संघाला आतापर्यंत चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना रवी. इथे बिग हिटचा प्रयत्न. गॅप सिलेक्शन. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. वैभवने टिपलाय झेल आणि संपलाय रवीचा खेळ. धक्का नंबर लागला बॅटिंग करत असताना. पहिला रवीच्या स्वरूपात तेवरवाडी संघाला. रवी होईल आउट. दबाव टाकण्याचा प्रयत्न पहा. मॅच मध्ये कशी मजा येते. करमाळे संघाची गोलंदाजी धारदार होताना पाहायला मिळते. ज्या प्रकारची त्यांची बॅटिंग आहे त्याच प्रकारची गोलंदाजी देखील अप्रतिम पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संतोष. इनिंग क्रमांक 3 साठी प्राचार्य करण्यात आले. संतोषला चांगली सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. महेशला जास्तीत जास्त स्ट्राईक वर आणणं खूप आता गरजेचं असलं या मॅच मध्ये. जिथे पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाजी करत असताना मनोज या गोलंदाजाने. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने आक्रमण करावं लागेल. उपांत्य फेरीचा सामना जिथे धावांसाठी संघर्ष चालू आहे बॅटिंग करत असताना. पुढचा बॉल. इथे हलक्या हाताने फटका खेळायचा होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये जिथे सिंगल आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागते. सिंगल डबलने धावफलक हलतं ठेवले. धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावर. खराब क्रिकेट पाहायला मिळतोय. ज्या संघासमोर मागील मॅच मध्ये ज्या संघाचा आजच्या दिवसात पाहायला गेला तर उच्चांक मोडला होता तो संघ कुठेतरी 64 धावा ज्या संघांचा पाठलाग केला होता तो संघ आता कुठेतरी थोडस चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फटका लाजवाब. बॉलला पाठवलाय एक्स्ट्रा पॉइंट रिजन कडे. बॉल सीमा पलीकडे. 4 चौकार. धावसंख्या 11 या धावसंख्येवर जाताना पाहायला मिळतोय. कमालीचा फटका लाजवाब. कव्हरच्या रिजन जे फटके पाहण्यासारखे महेशच्या बॅट मधून कमालीचे फटके हे बघायला मिळतात. याच फटक्यांसाठी महेशला देखील जाणला जातो आणि कव्हरला सहजासहजी कमी खेळाडू जे असे फटके खेळतात. चर्चा केल्यानुसार फटका पाठवलाय. बॉलला फेकून दिलाय. मिड विकेट सीमारेषा. रॉकेट उडवलाय. 6 धावांसाठी षटकार. महेशच्या बॅट मधून चौकारानंतर षटकार पाहायला मिळतोय. कमालीची बॅटिंग करतोय. 1 मॅन आर्मी. एकटा लढतोय. 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेला हा खेळाडू. तिसऱ्या मॅच मध्ये, चौथ्या मॅच मध्ये देखील धाडताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. कमालीचा खेळ. मनोज या गोलंदाजावर आक्रमण केले जातात. स्टार्ट चांगली करून दिली. फुल टॉस बॉल. इथे जागा बनवली. गॅप सिलेक्शन. बॉल चाललाय
डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन कडे 4 धावांसाठी बॉल खणखणीत पाठवलाय. 4 4 4 चौकार. भगत सरांचा इशारा होतोय अनोख्या अदाकारीने. आणि बऱ्याचदा मग भगत सर म्हटले की थोडस डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. अंतिम मॅच आपण पाहतोय जिथे 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धावसंख्या 21 ला एक धक्का लागला. बॅटिंग करत असताना प्रथम दर्शनीय थिवरवाडी संघाला. पूर्णपणे लक्ष आहेत थिवरवाडी संघाच्या खेळाडूंचे. जो महेश आहे ना तो खेळपट्टीवर शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिला ना तर किमान 50 ते 55 धावा करू शकतो. आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून भरलाय. प्रतिभावंत खेळाडू, ज्या खेळाडूने नाव आपलं लौकिक केलं. पूर्णपणे नवी मुंबई असेल, मग 32 शिराला असोसिएशन असेल, सांगली जिल्हा असेल, आणि आपल्या नावाचा डंका अटके पार ज्याने घेऊन गेलाय तो खेळाडू आपण बघतोय. इथे वैभव आलाय संतोषच्या बॅट मधून. कडक 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 षटकार. कमालीची सुरुवात. धाकड फलंदाज मधल्या फळीचा 3रा क्रमांकावर आलाय आणि सुरुवात देखील स्फोटक करत असताना पाहायला मिळतोय. दमखम दाखवलं या मॅच मध्ये. ज्या धावांसाठी पहिल्या षटकात संघर्ष करत होता थिवरवाडी संघ, दुसऱ्या संघाला इथे अजून येईल का. स्क्वेअर लेगला झेल सुटला गेलाय. लोण्याचा गोळा सोडला गेलाय आणि फलंदाज सेफ टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 28 धावा. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हायलाइट सुरू झाली की काय. आता बऱ्याच जणांना असंच वाटत होतं. पहिलं षटक जरूर नावावर राहिलं होतं यशच्या, आणि त्यानंतर मनोज या गोलंदाजावर जे आक्रमण सुरुवात केली आहे. 3रा षटक वैभवचं पहिल्याच बॉल षटकार आला होता. इथे बॉल जरूर हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय आणि टिपलाय झेल. फलंदाज महेशला जावं लागेल माघारी. विकेटची पडझड, पतन, धक्का लागलाय महेशच्या स्वरूपात. आता थोडा दबाव या संघावर पाहायला मिळेल. मात्र धावा कराव्या लागतील. ग्रँड फिनाल्यामध्ये आपण एन्जॉय करतात ज्या स्पर्धेची चर्चा 365 दिवस होताना पाहायला मिळेल अशी नावा रूपाला आलेली स्पर्धा आपण पाहतोय. मानकेश्वर चषक 2025 हे शानदार पर्व. आणि या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक आपण पाहतोय SM11 अंतरिक खुर्द यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. कमालीचं आयोजन नियोजन चा बेताब बादशाह आपण पाहतोय चेतन पाटील सरांना, ज्यांच्या माध्यमातून आज मला समालोचन करण्याची संधी इथे उपलब्ध करून दिली. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल साहेब. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मॅचला रंग भरले जातात. आडव्या बॅटने हुक करायचा होता. बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जात असताना पाहायला मिळतो. कमालीची गोलंदाजी होताना पाहायला मिळते. कमबॅक केलं या षटकामध्ये. पुढचा बॉल अकुटप्प्याचा बॉल, बॅटची कडा, बॉल चालाय लॉंग स्टॉपला. एकच धाव. थोडस धाव संख्या आता धावसंख्येचा जो वेग होता वेगाने होता तो स्लो झालाय. अप अँड डाऊन क्रिकेटमध्ये अप डाऊन येत असतात. फलंदाजाचे देखील वाट्याला येत असतात. कधी कधी गोलंदाजीचे देखील वाट्याला येत असतात. कधी कधी खेळाडूचा दिवस नसतो असं देखील बघायला मिळतं. इथे फुटबॉल स्टाईलने बॉल अडवण्याचा प्रयत्न होता गणेशचा. नकार दिलाय. डेंजर एंडला बॉल फेकला गेलाय यशच्या माध्यमातून. जिथे एकच धाव कंप्लीट केली जाते. प्रयत्न करावे लागतील. एका बाजूला आपण मेन पंच आपण पाहता या स्पर्धेसाठी 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 30. कमालीचा खेळ चालू आहे. अंतिम षटक भैरवीचे षटक फेकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. गणेशला इन्व्हाइट केलं जाईल की नवीन गोलंदाज वापर केला जाईल. कमालीचा खेळ चालू आहे. गोलंदाजीमध्ये बदल होईल का. हो, गणेशला वगळता नवीन गोलंदाजाचा वापर केला जातोय. गोलंदाजी मार्कवर विशालचा वापर करण्यात आलाय. दोन धावांची पॅनल्टी. खेळाडू ग्राउंड मध्ये आला त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. 2 धावा मायनस होतील. बॅटिंग करणाऱ्या संघाला 2 धावांची पॅनल्टी. सर बरोबर ना. यस, भगत सरांचा इशारा येतोय. धावसंख्या 30.
शेवटला धावा मायनस केल्या जातील. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न चालवला, सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हरला बॉलला फील्ड केला जातोय. एकच धाव. विशाल कमालीचं षटक फेकत असताना पाहायला मिळतोय. संतोषला आता धावा करावे लागतील. आधीच 2 धावा मायनस होतील या इनिंग मध्ये. बॅटिंग करत असं अक्कू टप्प्याचा बॉल हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक विशाल येतो बॉलच्या खाली आणि बॉल झेल टिपला गेला शॉट कव्हरला आणि फलंदाज होईल आउट. संतोष बॅक टू द आउट. दबाव टाकला गेला या षटकामध्ये. अंतिम षटक फेकत असताना भैरवीच्या षटकात विशाल या गोलंदाजीचा वापर करण्यात आलाय. तंत्रशुद्ध गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. कमालीचं गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धनंजय इनॅट क्रमांक 5 वर दाखल झालाय. भैरवीच्या षटकामध्ये धावा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न असेल, मात्र ज्या आघाडीच्या फलंदाजांची जोडी फोडल्यानंतर संघ कुठेतरी डगमगलाय. धावा येणं खूप महत्वाचं असेल, मग त्या धावा कशाही येऊ दे. या मॅच मध्ये फायनलचा सामना आणि या मॅच मध्ये धावा करणं गरजेचं आहे. फुल टॉस आहे. इथे दिशा दिली. एका हाताने 100 बॉलला अडवलं गेलंय. एकच धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवर. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या षटकामध्ये. अंतिम षटक फेकत असताना विशालने आतापर्यंत चांगले बॉल डिलिव्हर केलेत. पुढचा बॉल विशालचा. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर व्हाईट यॉर्करचा प्रयत्न. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होते समाप्ती. जय हनुमान करमाळे संघ एन्जॉय करत असताना, फिल्डिंग डिपार्टमेंट करत असताना, ही मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना, संपूर्ण प्रेक्षक राजा या मॅचचा आनंद घेत असताना फुलटॉस दिशा दिल्या. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. बॉलला उचलेल फेकेल तद्वर दुसरी रन घेण्याचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा चित्याच्या चपलाईनं हरणाच्या वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा. ट्रॉफी सौजन्य आदरणीय सन्माननीय स्वप्नील साहेबांचं आगमन झालंय. आपलं वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. प्रोटेक्शन बॅकअप आहेत पाठीमागे. थोडासा चाच पडतोय. 2 धावा येतील. तिसरीचा प्रयत्न नकार दिलाय. 2च धावा आणि या 2च्या मदतीने धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 36. त्यातून 2 धावा. थोडं लक्ष द्या करमाले संघ. धावा झाले 36. 2 धावा मायनस होतील 34. 35चं टार्गेट. 35 धावांचं टार्गेट. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना करमाळे संघाला 35 धावा करायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने पाहायला गेलो तर 2 धावांची पॅनल्टी लागली आहे तेऊरवाडी संघाला. त्यामुळे 2 धावा मायनस होतील. आणि 35 धावांवर रोखायचं आहे. तर दुसऱ्या बाजूने धावा कशा केल्या जातील याकडे लक्ष असेल. आजच्या दिवसातील अंतिम सामना अंतिम टप्प्यामध्ये ही येऊन स्पर्धा ठेपली आहे. लक्ष असेल या मॅच कडे. आणि ज्या कॅप्टननी चर्चा केली होती की आम्ही 35 धावांवर रोखू या संघाला, आणि तेच पाहायला मिळाले या मॅच मध्ये. कमालीचं प्रदर्शन राहिलं आजच्या दिवसात. जय हनुमान करमाली संघाचं कमालीची गोलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर हा संघ या ग्रँड फिनाले खेळताना पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय, जिथे 35 धावा डिपेंड करायच्या आहेत. गोलंदाजी करत असताना ब्रह्मा स्पोर्ट तेऊरवाडी संघाला.
झालं का नाही नियोजन? चावी देऊ नका सारखी चावी दिली म्हणून फायनल 4 ओव्हरची झाली. त्याच्यामुळे लवकर उडा झालं का नियोजन? झालं नियोजन कडक नियोजनचा विषय नाही. आणि नियोजनाचा बेताब बादशाह अमोल पाटील नादच खुला भाऊ. 32 शिराला म्हटलं की वारणा मोरणा म्हटलं की त्यांच्या त्यांच्या खांद्याला खांदा लावणारे आपल्या सोबत आजच्या दिवसात ज्यांची प्रचंड मेहनत राहिली या स्पर्धेला आधारस्तंभ चेतन पाटील साहेब असतील. जाऊया जिथे मॅचच्या दिशेने जिथे 35 धावांचा पाठला करायचा आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल बाय वन गेट वन फ्री 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2 धावा एक्स्ट्राच्या. टोटल 4 धावा पॅनल्टीच्या 2 धावा आणि ह्या 2 धावा टोटल 4 धावा. लक्ष असू द्या मॅच कडे. बॉलरचं नाव काय? उमेश पहिले षटक फेकत असताना पॅनल्टीच्या 2 धावा आणि या 2 धावा. एंडला कमी करू. तुमच्या स्कोरर मध्ये 35 ला सॉरी 2च धावा. हा तुम्ही चालू ठेवा आम्ही स्कोर 35 35 ला विन आहे 35 ला विन आहे. इथे पंच करायचा प्रयत्न चांगला बॉल वेग प्रचंड पाहायला मिळतो. डॉट बॉलची होते समाप्ती. कमालीची गोलंदाजी कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना. पुढचा बॉल फुल टॉस दिलाय दिशा दिलाय लॉंग अँड स्ट्रॉंग नो बॉलचा इशारा उघडा डोले पानीट. पुढचा बॉल फ्री हिट आणि हा सिक्सर जलवा दाखवतो बॅटिंग करत असताना. फलंदाज यश मैदानाच्या आतमध्ये दहाडतोय. सुरुवात कडक राहिली या खेळाडूच्या. वेस्ट साइडचा हा नो पंचांनी हेरलं दंडित केलंय गोलंदाजाला. अशा प्रकारे जर बॉल फेकलं तर तुला नो दिलं जाईल. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल शॉर्ट बॉल फटका फसलाय संतोष आहेत. एकच धाव त्यांना पाहायला मिळेल. नो बॉलचा बॉल होता फ्री हिट होता. प्रयत्न चांगले होते. एकच धाव. पाय कशी झुंज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. अस्तित्वाची लढाई आहे. गोलंदाजी चांगली करावी लागेल उमेशला. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी ऑन साइडला लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. डाऊन दी बॉल एक टप्पा उचलतील फेकतील तद्वर सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचले ते 11व्या धावसंख्येवर. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पुढचा बॉल फिंगर रोल करत असताना टाकताना लेग स्टिक सोडून जाणारा बॉल पंचांचे 2 हात समांतर धाव मिळेल अवंतर आणि अवंतरच्या स्वरूपात सिंगल धाव ऍड होईल टोटल मध्ये. या 1च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचला तो 12 या आकड्यावर. 12 धावा फटल्यावर 35चा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये इथे अडवा बॅटने बॉलला पाठवलाय घोषांकित क्षेत्राकडे लॉंग लेग रिजन कडे बॉल जाताना पाहायला मिळाला. एकच धाव. पहिले षटक मार्गस्थ असताना 35चा पाठलाग करत असताना धावा खर्च केल्या जातात गोलंदाजी करत असताना. उमेशच्या माध्यमातून चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. ब्रेक थ्रो मिळून द्यावा लागेल जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. ज्या प्रकारे कॅप्टनने चर्चा केली होती त्याच पद्धतीचा खेळ करावा लागेल गोलंदाजी करत असताना. चला थोडं फास्ट खेळायचंय. बॉल पुरवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॉल जुने मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे देऊन ठेवायचे आहेत. अमोल भाऊ बॉल द्यायचे आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना
गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथून देखील मॅच मध्ये शिरकाव करू शकतोय. जर एक दोन ब्रेक थ्रू उमेशने मिळवून दिले तर या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो गोलंदाजी करणारा तेऊरवाडी संघ. मात्र दुसऱ्या बाजूने यश हा खेळाडू धाडताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करतोय इनफॉर्म खेळाडू. इथं जागा बनवत पटका पाठवलाय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी चौकार आणि या 4च्या मदतीने धावपळत जाऊन पोहोचलाय तो 17व्या अंकांवर. कमालीचा खेळ. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाची पिसं काढली गेली आहेत. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये यश या खेळाडूचा खेळ बहरताना पाहायला मिळतोय. खेळ फुललाय. कमी गतीने बॉल टाकलाय आणि इथे विकेट प्राप्त केली आहे. अंतिम बॉलवर ब्रेक थ्रू मिळून देतोय आणि फलंदाज यशला माघारी जावं लागतं. बॅटिंग करत असताना 17ला लागलाय पहिला धक्का. कमबॅक टीट फॉर टॅट. जसं तसं प्रत्युत्तर. एक षटकाच्या समाप्तीनंतर 17. निम्म अंतर कापलं. निम्म अंतर पूर्ण करायचं. येणारी 18 बॉल 18ची गरज. षटक क्रमांक 2 साठी जयसिंगला प्राचारण करण्यात आलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मनोजला इन्व्हाइट करण्यात आलंय. 17 धावा पूर्ण केल्यात. अजूनही 18ची गरज. 18 बॉल. इथून षटक निर्णायक फेकावं लागेल. या मॅच मध्ये लक्ष असेल संपूर्ण करमाळे संघाचं. तर दुसऱ्या बाजूने तेऊरवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये कमालीचा खेळ करावा लागेल. गोलंदाजी चांगली करावी लागेल. आता कॅप्टन सांगत असेल की इथून तू सुरुवात चांगली करून दे, म्हणजे एखाद्या या षटकात कमी धावा आल्या तर मॅच मध्ये मजा येईल. पहिला बॉल ऑन साइडला फटका फसलाय आणि इथे सोप्पा झेल कॅच सोडलाय की मॅच सोडली. लक्ष असेल आता सर्व प्रेक्षकांना. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल आणि अंतिम क्षणापर्यंत मॅच बघायला मजा येते प्रेक्षकांना. मात्र इथे सोप्पा झेल संतोष कडून सुटला गेलाय. वैभवला मिळतो जीवनदान. कॅच सुटलाय की मॅच सुटलाय आता येणारे काही बॉलच सांगतील. पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर पडल्यानंतर टेकअप झाला. नाकाच्या समोरून जाणारा बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. डॉट बॉलची होते समाप्ती. कमालीचं षटक फेकत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाची न मिळणारी साथ. थोडासा दबाव टाकला जातो गोलंदाजावर. जर क्षेत्ररक्षकाने त्याचं काम केलं ना तर गोलंदाज देखील हवी ठरताना पाहायला मिळेल. शॉर्ट बॉलचा वापर. अजून एक झेल उडालाय आणि महेश कोणत्याही प्रकारची करत नाही चुकी. कॉट बिहाइंड विकेट पाहायला मिळतोय. फलंदाज वैभवला जावं लागतं माघारी. धक्का नंबर लागला बॅटिंग करत असताना. दुसरा 21ला लागला धक्का. कमालीची गोलंदाजी. या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल जयसिंगला. जे त्याचे बॉल पडल्यानंतर जे नाकाच्या समोरून जाणारे बॉल ते आता त्याच धाडणीचे त्याला बॉल फेकावे लागतील या मॅच मध्ये मजा येईल. थोडस अंतर कमी होताना पाहायला मिळतो. जिथे 35चा पाठलाग करत असताना धावपटलावर धावसंख्या जमवली गेली 21. अजून या धावा करायच्या जिंकण्यासाठी. येणारे बॉल असतील शिल्लक अजून 15 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावपटलावर 21. 14 धावांची गरज. 15 बॉल. चौदा धावांची गरज. किरण आलाय. ज्याच्या नावातच रन आहेत तो किरण मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल जयसिंगचा. कटरचा वापर. कमालीचा बॉल. क्वालिटी बॉल. यासाठी किरणला ओळखलं जातं. जर या खेळाडूच्या स्लॉट मध्ये बॉल दिला ना तर मैदान पार खेळताना पाहायला मिळेल. मात्र गोलंदाजी चालाक्ष बुद्धीने केली जाते. अंतर देखील कमी होताना पाहायला मिळतोय. 14 बॉल 14ची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21. अजून एक चांगला त्याच धाडणीचा बॉल.
थोडासा फलंदाज किरण चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा बॉल डॉट फेकत असताना कमालीची गोलंदाजी. हे सिद्ध करायचं आहे, स्वतःच्या मनगडावर किती विश्वास आहे ना ते दाखवण्याची खरी ही वेळ आहे. कसरत करावी लागेल, घाम घालावं लागेल. तुम्ही प्रॅक्टिस मध्ये किती वेळ स्वतःला देताना ती सिद्ध करण्याची ही तुमची वेळ असते. परिश्रम करावे लागेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल इथे अजून एक चांगला बॉल लावले अपील कडव्यांचा अपील पाहायला मिळतोय. मात्र पंचांची कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. फलंदाज सेफ आहे. कमालीचे ओव्हर पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला. स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 21. 12 बॉल 14 ची गरज. आता थोडस विचार करायला भाग पडले. थेरवाडी संघाच्या कॅप्टनला रवीला कोणत्या गोलंदाजीचा वापर केला जाईल. इथून येणारे षटक खूप इम्पॉर्टंट असेल. कॅप्टन गोलंदाजी करणार की 12 बॉल 14 ची गरज. जर हातातून सुटलेला झेल नसता गेला तर अंतर अजून वाढलं असतं. म्हणजे कमीत कमी 18 धावा राहिल्या असत्या. 12 बॉल 14 ची गरज. मॅच मध्ये रंग येईल भरावे लागतील. या मॅच मध्ये षटक चांगलं फेकावं लागेल. दुसऱ्या बाजूने मनोजला धावा करावी लागतील. त्याच्या साथीला किरण जो आतापर्यंत 3 बॉल फेस केलेत, अजूनही एकही धाव केली नाही. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल पाहायला मिळतोय. ट्रान्स बघा, अगदी लेदर पट्टू जसा बॅट पकडतो त्या प्रकारचा ट्रान्स या खेळाडूने घेताना पाहायला मिळतोय. मनोज सट्टीय पहिला बॉल इथे ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं रन घेण्याचा प्रयत्न होता. दुसरी रन थोडस दुःखापद होताना पाहायला मिळतोय. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. जर खेळाडूला दुखापत झाली असेल तर त्याच्या जागी दुसरा खेळाडू पाठवायचा आहे. तात्काळ आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे खेळाडूला थोडी इजा झाली असेल तर दुसरा खेळाडू पाठवायचा आहे. स्प्रे पाठवायचा आहे. मूळ स्प्रे असेल तर आपला घेऊन जायचा आहे. खेळाडू थोडासा मॅच जिंकल्यानंतर मात्र मनोज जल्लोष करेल असे राज सर आमच्यापर्यंत सांगताना पाहायला मिळतात. एनर्जी ड्रिंक काही क्षणात त्यांना मिळताना पाहायला मिळेल. सामना विजय झाल्यानंतर डीजे ब्रावो सारखा जल्लोष करताना पाहायला मिळतील. 11 बॉल धावा करायच्या 13. समीकरण बदलताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कर रवी. ज्या मागील गोलंदाजाने जी करामत केली या किरणला 3 बॉल डॉट खेळवले होते, मात्र रवी कशा प्रकारची गोलंदाजी करेल. धीम्या गतीचा बॉल, चांगला बॉल पडल्यानंतर कट केला जातोय. थोडासा किरण चाचपडत खेळताना पाहायला मिळते. 4था बॉल डॉट खेळताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये प्रेशर वाढला असेल, दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. ऑफ स्ट्रिक च्या बाहेर थोडासा बॉल टाकलं जातं. जो ऑफ स्टंप आहे त्याच्या बाहेरून बॉल हलकासा वलन घेताना पाहायला मिळतोय. व्हेरिएशन, विविधता आणि याच धाडीचे बॉल आता फेकावे लागतील. रीड केलं जातं फलंदाजाला गोलंदाजी करत असताना. शॉर्ट बॉल येथे कमालीची गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. लावडली अपील फेटाळली पंचांनी. 9 बॉल 13 अंतर वाढताना पाहायला मिळतोय. मनोजला नॉन स्ट्राईक एंडला उभं ठेवलाय आणि ज्या खेळाडूला तब्बल 5 बॉल या स्पर्धेमध्ये डॉट केल्यात, 6वा बॉल डॉट होईल का? मेडन षटक एखादं होईल या खेळाडूच्या नावावर. फायनल झाल्यावर फायनल मध्ये जल्लोष केला जाईल आंतरिक खुर्द संघ सांगताना पाहायला मिळतोय. ही स्पर्धा सक्सेस झाली आहे, सफल झाली आहे आणि त्याचं क्रेडिट पूर्ण जाईल अमोल भाऊ असतील, त्याचबरोबर चेतन पाटील सर असतील. यांची प्रचंड मेहनत पाहायला मिळते या स्पर्धेला. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
आणि राजासारखा ठाट आज पण उद्या पण आणि कधी पण नेहमीच क्रिकेटसाठी अहोरात्र मेहनत त्यांची असते आणि त्यांची वारणा मोरणा शिक्षण बनवण्यामध्ये मोलाचा वाटा सिंहाचा हात आहे. संपूर्ण कमिटीची प्रचंड मेहनत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. जिथे ग्लान्स केला बॉल, कार्पेट लगेचचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय, संधी निर्माण झाली असती. जर फेकी डायरेक्ट झाली असती तर मजा आली असती मॅच मध्ये. 1-1 धावेसाठी संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 10 ची गरज. सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा. मॅच रंगात नाही तर ढंगात आली. आता मॅच कडे लक्ष वेधलं असेल या मॅच मध्ये. ब्रह्मास्पोर्ट ठिवरवाडी त्यांच्या इथे ऑन साइडला फटका संतोष बॉलच्या खाली येतोय. व्हॉट एफर्ट, लावली एफर्ट पाहायला मिळतोय. बॉलला झुकून दिला आणि इथे बॉल अडवला गेलाय. 100% एफर्ट, कमेंटमेंट. चेंडूच्या मागे धावणं आणि बॉलला फील्ड करणं सोपं नसतं मित्रा, आणि हे करून दाखवलंय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय. स्कोअर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली होती 27 धावा. अजून या धावा करायच्या. 6 बॉल आणि 8 धावांची गरज. सामना गरम केलाय संध्याकाळच्या सत्रामध्ये. मॅच मध्ये नजर येणार. डोळे आता विस्पारलेत संपूर्ण आयोजकांच्या. ही मॅच कोणाच्या गावाचा जल्लोष होणार मैदानामध्ये आता चर्चा पाहायला मिळतोय. चॅम्पियन इज द चॅम्पियन, थोरवाडी की करमाले, आता हेच लक्ष असेल. कोणता संघ 8 के पार आपल्या गावाचा झेंडा उंच करेल, या स्पर्धेमध्ये नाव लौकिक करेल. आपण पाहतोय राजांची मूर्ती व्यासपीठाच्या समोर. दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल, तलवार झालो तर आई भवानीची होईल, पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईल. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा. जय जिजाऊ जय शिवराय. जिथे लक्ष असेल 6 बॉल आणि 8 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर भैरवीचे षटक फेकण्यासाठी गोलंदाज संतोषचा वापर केलाय. ज्या किरणने या मॅच मध्ये तब्बल 5 बॉल डॉट खेळणारा खेळाडू आपण पाहतोय किरण. आता धावा इकडून करायच्या आहेत. येणारे 6 बॉल 8 धावांची गरज. मित्रांनो, सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही या मॅच साठी. कमालीचा सामना रंगताना पाहायला मिळतोय. 6 बॉल 8 ची गरज. पहिलाच बॉल चॉप केलाय, सिंगल येईल. टाळ्या सिट्यांचा आवाज दुमदुमताना पाहायला मिळतो. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. एका बाजूला थोरवाडी, त्यांच्या विरोधात जय हनुमान करमाले. 5 बॉल 7 ची गरज. जास्तीत जास्त डॉट बॉल करण्याचा प्रयत्न असेल. मॅच मध्ये रंगतता पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगली करावी लागेल. दुसऱ्या बाजूने एखाद्या बिग हिटचा प्रयत्न करावा लागेल. एक मोठा फटका आला तर मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने. इथे चांगला बॉल पडल्यानंतर नाकाच्या समोरून जाणारा परफ्यूम डिलिव्हरी. कमालीची गोलंदाजी. बारी बारी सबकी बारी. जरी आमच्या धावा कमी असल्या तरी आमच्या रक्तामध्येच क्रिकेट आहे हे सांगतोय संतोष, की माझी गोलंदाजी आग आहे म्हणून फलंदाजांवर धाक आहे. अजूनपर्यंत उभा ठेवलं या खेळाडूला. तब्बल या इनिंग मध्ये 6 बॉल डॉट केलाय आणि सांगतोय हा संघ की आम्ही कच्च्या गुरूचे चेलन आहेत. मॅच मध्ये रंग भरतोय. कमालीचं प्रदर्शन या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना. जी सुरुवात करून दिली होती जयसिंगने, त्यानंतर रवीने चांगलं षटक फेकलं आणि अंतिम टप्प्यात आता कार्यक्रम करायची वेळ आली आहे. पुढचा बॉल. इथे जागा बनवत शप्पल झाला होता. डॉट बॉलची होते समाप्ती. कमालीचा टाळ्या सिट्यांचा आवाज दुमदुमाला लागलाय. आता मॅच रंगात नाही तर ढंगात आली आहे. धावा करायच्या. 3 बॉल 7 धावांची गरज. असा सामना होणं पुन्हा नाही. ग्रँड फिनाले सामना रंगतोय. या क्रीडांगणाची नेहमी चर्चा. ऐतिहासिक मैदान म्हणून ओळखला जाणारा हा क्रीडांगण श्रीकृष्ण दिवा. आपण पाहतो या क्रीडांगणावर ही मॅच रंगताना. लेग स्ट्रिकच्या वरून जाणारा हा बॉल
ऑफ कटर के सुल्तान जिन्हें कहा जाता है, इस गेंदबाजी में कमाल धमाल सर्वच काही पाहायला मिळतो या षटकामध्ये. कमालीची गोलंदाजी मॅच मध्ये मजा येईल. 2 बॉल 7 धावांची गरज. 2 बॉल 7 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. ग्रँड फिनाले पुढचा बॉल 2 बॉल 7. इथे चांगला बॉल टाकलाय, जागा बनवत फटका खेचलाय, जरूर सिंगल कंप्लीट केली जाते. 1 बॉल शेवटचा 6 धावांची गरज. सामना गरम केलाय, हाय व्होल्टेज ड्रामा. आता दोन्ही संघाच्या फासल्या फासफूस सामना गरम केलाय. आणि या मॅचचा जर विचार केला, किरणचा विचार केला तर तब्बल 11 बॉल खेळलाय आणि त्यामध्ये डॉट बॉल खेळलाय. 8 बॉल डॉट खेळलाय आणि 3 धाव फक्त त्याच्या बॅट मधून आला. ग्रँड फिनालेचा सामना की घरच्या मैदानावर प्रॅक्टिस करतोय. आता मात्र असंच पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जय हनुमान, कमालीची मॅच, स्वतःवर विश्वास दाखवला होता. 1 बॉल 6 धावांची गरज. सामना आवडला असेल तर मित्रांनो टाळ्या व्हायला हरकत नाही या मॅच साठी. 1 बॉल 6. गोलंदाज की फलंदाज, एका बाजूला संतोष, त्याच्या विरोधात मनोज. बॉलर की बॅटर, बॅटर की बॉलर. आता हेच नाव चर्चेत. 1 बॉल 6. एका बाजूला आपण पाहतोय संतोष तर दुसऱ्या बाजूला मनोज. ओ सामना जिंकलाय पूर्ववाडी संघाने. 35 धावा डिपेंड केल्यात आणि नमवलंय बॅटिंग करत आहे संघाला. अर्थात या स्पर्धेमध्ये करमाळे संघ उपविजेता ठरतोय आणि या संघाला 35 धावा करत असताना नमवलं गेलंय. कमालीचा खेळ, कमालीचा प्रदर्शन. 2 धावांची पॅनल्टी घेऊन देखील संघ उतरला होता मैदानामध्ये. अक्षरशः नाकी 9 करून ठेवलाय. जी गोलंदाजी जयसिंगनी केल्या, त्यानंतर अंतिम षटकामध्ये 8 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि त्या धावा डिपेंड केल्या त्या संतोष पट्ट्याने. आजच्या दिवसात हे नाव चर्चेत पाहायला मिळेल. कमालीचं प्रदर्शन. आज की रात संतोष के साथ. कमालीचा खेळ संतोष. जी सुरुवात जयसिंगने केली, 3 बॉल डॉट आले, त्यानंतर रवी आला, त्यांनी सुरुवात चांगली करून दिली. चला संतोष जरा फास्ट यायचंय. अंतिम षटकामध्ये 8 धावा डिपेंड करणारा या सामन्याचा सामना